मित्रांनो, आधार कार्डला बँक खाते लिंक करण्यासाठी तुम्ही जर का बँकेत गेले तर बँकेचे कर्मचारी तुम्हाला घरी पाठवून देतील आणि सांगतील की तुम्ही आता घर बसल्या मोबाईल मधूनच आधार कार्डला बँक खाते लिंक करू शकता। पण तुम्हाला तर माहिती नसेल की आधार कार्डला बँक खाते कसं लिंक करायचं। पण टेन्शन घेण्याची गरज नाहीये, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये A to Z माहिती देणार आहे की तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून आधार कार्डला बँक खाते कशा प्रकारे लिंक करू शकता। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, अगदी फ्री आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील। अशाच नवनवीन अपडेट त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी देत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करा आणि तेथे NPCI असं तुम्हाला सर्च करायचंय। पहिली वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल, त्यावरती क्लिक करायचंय। येथे बघा कंझ्युमर नावाचा पर्याय दिलेला आहे, त्या ठिकाणी क्लिक करा आणि भारत आधार सीडिंग इनेबलर यावरती क्लिक करायचंय। येथे अशा प्रकारे एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। येथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन पाहायला भेटून जातील। आता आधार कार्डला बँक खातं लिंक करण्यासाठी येथे बघा आधार सीडिंग डीसीडिंग नावाचा पर्याय दिलेला आहे, यावर तुम्ही क्लिक करायचंय। त्यानंतर येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। येथे रिक्वेस्ट फॉर आधार, येथे बघा सीडिंग डीसीडिंग, सीडिंग म्हणजे लिंक करायचंय आणि डीसीडिंग म्हणजे अनलिंक करायचंय। एखादं खातं आधीपासून लिंक आहे त्याला अनलिंक करायचंय। तर आपल्याला सीडिंग करायचंय म्हणजे लिंक करायचंय, त्यासाठी येथे सीडिंग सिलेक्ट केलं। आता महत्त्वाचं म्हणजे खूप जण सांगतील की ही पद्धत आम्हाला माहिती आहे, येथे खूप साऱ्या बँकांची नावं नाहीयेत। तर हा व्हिडिओ नवीन बनवण्याचं कारण काय, मी आधी पण बनवलेला आहे, पण आता येथे सर्व बँका 99% बँक्स ज्या आहेत तर त्या ऍड करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला सर्व प्रकारच्या बँकांची नावं इथे पाहायला भेटून जातील। आधीचा व्हिडिओ पहा आपलाच, 5 बँकांची नावं होती, आता सर्व बँकांची नावं इथे पाहायला भेटत आहे। तर येथे बँकेचं नाव सिलेक्ट करा। येथे बघा फ्रेश सीडिंग, त्यानंतर मोमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट आणि मोमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक। फ्रेश सीडिंग याचा अर्थ काय होतो की आजपर्यंत तुमच्या खात्याला कुठलंही आजपर्यंत तुमच्या आधार कार्डला कुठलंही बँक खातं लिंक नव्हतं, म्हणजेच फ्रेश सीडिंग। त्यानंतर सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे एका बँकेत 2 खाते आहेत तुमचे आणि एका खातं सोडून दुसऱ्या खात्याला तुम्हाला आधार लिंक करायचंय, त्यासाठी दुसरा पर्याय। आणि तिसरा पर्याय म्हणजे जसं की बँक ऑफ इंडियात खातं आहे, SBI मध्ये खातं आहे, बँक ऑफ इंडियाचं खातं आता तुम्हाला अनलिंक करायचंय आणि तुम्हाला आता SBI च्या खात्याला आधार कार्ड लिंक करायचंय, त्यासाठी तुम्हाला तिसरा पर्याय निवडावा लागेल। तर मी येथे फ्रेश सीडिंग करतोय। त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याला कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि येथे टिक मार्क करायची आहे। हा कॅप्चा कोड तुम्हाला दिसतोय, हा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे कन्सेंट तुम्हाला ऍग्री करायचं आहे, त्यासाठी ऍग्री अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। आता येथे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे, तो 6 अंकी OTP टाकायचा आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक होऊन जाईल पुढच्या 48 तासाच्या आत आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक खातं घर बसल्या मोबाईल मधूनच लिंक करू शकता। यासाठी कुठल्याही सायबर कॅफेवर जाण्याची गरज नाही, कुणालाही पैसे देण्याची गरज नाही। यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा। तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालं की नाही, स्टेटस कसं चेक करायचं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, तसेच आपला व्हिडिओ पण बनवलेला आहे। या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटून जाईल। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल की आता घर बसल्याच आपण आधार कार्डला बँक खातं लिंक करू शकतो। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।